नातीगोती प्रेम माया या सगळ्या शब्दांना काळीमा फासणारी आणि माणुसकीला लाजवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नांदेडमधून समोर आली आहे. ज्या आईनं बोट धरून चालायला शिकवलं, ज्या हातांनी घास भरून मोठं केलं, त्याच पोटच्या मुलानं आणि नातवानं संपत्तीच्या हव्यासापोटी एका 62 वर्षीय वृद्ध आईची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. नांदेडच्या जयप्रकाश नगर भागात हे हृदयद्रावक हत्याकांड घडलंय. बहिणीला संपत्ती मिळणार या रागातून या नराधम मुलानं आपल्याच जन्मदात्या आईचा स्क्रूड्रायव्हर खुपसून आणि गळा चिरून निर्घृणपणे खून केलाय. पाहूया ते संपूर्ण प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. पैशाचा मोह माणसाला किती अंध करू शकतो याचं विदारक चित्र नांदेडच्या जयप्रकाश नगर असर्जन भागात पाहायला मिळालं. इथे राहणाऱ्या 62 वर्षाच्या शकुंतलाबाई प्रकाशराव दिनकटवार यांची त्यांच्याच घरात अत्यंत क्रूरपणे निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि हा खून दुसरा तिसरा कुणी नाही तर शकुंतलाबाईंच्या मुलगा प्रवीण दिनकटवार आणि अवघ्या 19 वर्षाचा नातू प्रतीक दिनकटवार यांनी केलाय. शकुंतलाबाई यांच्या नावावर असलेली काही संपत्ती त्या आपल्या मुलीच्या नावावर करणार होत्या. आपल्या हक्काची संपत्ती बहिणीला कशी काय मिळणार याच रागातून घरात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती, भांडणं सुरू होती. 15 जुलैच्या रात्री 11च्या सुमारास याच मालमत्तेच्या कारणावरून मुलगा प्रवीण आणि नातू प्रतीक यांनी शकुंतलाबाईंशी जोरदार वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी वृद्ध शकुंतलाबाईच्या डोक्यात आधी स्क्रूड्रायव्हर खुपसला आणि नंतर गळा चिरून त्यांची हत्या केली. आईचा जीव घेतल्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी या नराधमांनी अत्यंत थंड डोक्याने कट रचला. रात्री खून केल्यानंतर दोघेही घरातून फरार झाले, पसार झाले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जुलैच्या सकाळी आपल्याला काहीच माहिती नाही असा आव आणत त्यांनी घरात येऊन मृत्यूचा बनाव रचला. मात्र घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेनं पथक त्या ठिकाणी दाखल झालं. त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी जेव्हा संशयित मुलगा प्रवीण आणि नातू प्रतीक यांची कसून चौकशी केली तेव्हा त्यांच्या बोलण्यात विसंगती आढळली. अखेर पोलिसांनी आपल्या खाक्यात दाखवताच या दोघांनीही संपत्तीसाठी आपल्या आईचा खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी मृत शकुंतलाबाईची मुलगी पूजा सचिन शिरवडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्यात ठोकलेले आहेत. संपत्तीच्या हव्यासापोटी रक्ताच्याच नात्याने म्हणजे स्वतःच्याच मुलानं स्वतःच्या आईचा कशा पद्धतीने बळी घेतला हे सगळंच पुढे आलेलं आहे. ज्या आईच्या मायेची तुलना कशाशीच होऊ शकत नाही, त्या मायेचा पैशाच्या मोहानं इतका क्रूर अंत करावा अशी घटना नांदेड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला असून नराधम मुलगा आणि नातवावर आता तीव्र पद्धतीचा संताप नांदेडकरांकडून व्यक्त केला जातोय. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना अटक केली आहे, परंतु या नराधम आरोपींना नेमकी काय शिक्षा होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.